BN महान्यूज. देवळा हादरले. सख्या साल्याने केला मेहुण्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून. देवळा, नाशिक. बहिणीला नीट नांदवत नसल्याच्या आणि तिच्यावर उपचार करत नसल्याच्या संशयातून संतापलेल्या सख्या साल्याने आपल्या मेहुण्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना देवळा तालुक्यातील खालप मेशी रस्त्यावर घडली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण पसरले आहे. नेमकी घटना काय? मृत प्रकाश रुपेश गांगुर्डे, वय 31, राहणार सरस्वतीवाडी, तालुका देवळा, हे रविवारी 10 मे रात्री 8 वाजेच्या सुमारास खालप मेशी रस्त्यावरील सिमेंट पुलावर उभे राहून मोबाईलवर बोलत होते. त्याचवेळी आरोपी साला समाधान भाऊसा पवार, राहणार खालप, तालुका देवळा, याने पाठीमागून येऊन प्रकाश यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार प्रहार केला. हा घाव इतका वर्मी होता की प्रकाश गांगुर्डे यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. खुनाचे कारण: घरगुती वादाचा करुण अंत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत प्रकाश गांगुर्डे यांच्या पत्नीला मानसिक आजार आहे. उपचारावरून वाद: आपली बहीण आजारी असताना प्रकाश तिच्यावर योग्य उपचार करत नाही असा आरोपी समाधानचा समज होता. नांदवण्यावरून राग: प्रकाश आपल्या पत्नीला, समाधानच्या बहिणीला नीट वागवत नाही या रागातून आरोपीच्या मनात असंतोष धुमसत होता. टोकाचे पाऊल: याच रागातून आरोपीने संधी साधून आपल्या मेहुण्याचा काटा काढण्याचे ठरवले आणि रविवारी रात्री हे टोकाचे पाऊल उचलले. पोलीस कारवाई आणि तपास: घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हा दाखल: आरोपी समाधान पवार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार: घटनेनंतर आरोपी समाधान पवार फरार झाला असून त्याच्या शोधासाठी देवळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे LCB पथक रवाना करण्यात आले आहे. तपास अधिकारी: या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे भर रस्त्यात खून झाल्याने देवळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक वादाचा इतका भयानक शेवट झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सठाणा.